लयच लाडात आहे ना बाबा, लयच गरीब पोरग. पण घंटा तर लय गरीब आहे म्हणते नाही का, अजून काय पाहिलंय ना, एक घंटा होऊ द्या म्हणला मग रंग दाखवायला सुरू करते ते. चल मग पिस्टोर ये, हात पाय पाय दे भाऊ, ये इकडे. आले बाबा जवळ भाऊ, आम्हाला तर वाटते काय सांगा काही येते आता, उशीरच झाला पण नाही तरी बी जाऊ द्या, तरी पण लवकर आले त्या म्हणा, नाही तर मी आता मला झाकडच पडते का. हो ना, ते कसं जरा ते इले आपलं राणी हार गेला का नाही, त्याच्यात थोडासा वेळ लागला, नाही तर कसं लवकर होत होतं. पण मी म्हणलं आपली इच्छा आहे एकमची, आज उद्या करावंच लागते. तुम्ही एक तर फोन पेला पैसे पाठवून दिले आणि माझ्याजवळ पैसे होते, बरोबर म्हणलं कसं करून टाकला, चालले आलो. त्याचं काय म्हणा, शेवटी तिथंच आहे का नाही आपलं बी. हो काही हरकत नाही. घ्या म्हणलं बा, टावेल घेऊन घ्या, आपलं तांब्या घ्या, पाणी घ्या, हात पाय धुवा म्हणलं, घ्या साबण घ्या. म्हणलं काय झालं, ते झालं व्यवहार झाला, काय म्हणे घेतो म्हणे मग. काय घेतो म्हणलं, किती फिरायला लागलं हो त्या मुंशीरामनं, त्याचं घबाड किती पटकन निघलं. आणि तो पावत्या हारून टाकल्या, झाडण्यात नेल्या का कायच्यात नेल्या. आणि म्हणलं आता हे किती परेशान झाली मला. शेवटी एक दुकानदार कसा तरी तयार झाला. आणा म्हणे बा, काय मला स्टोरी बनवा लागली आणि काय आता आमचं आम्हाला माहीत. मग काय तर म्हणून म्हणलं कोणती बिलं पावत्या हे हरपत नका जाऊ, गॅरंटी कार्ड मग असे आपत येते ना मग, कागद नसले की पावतीच्या आज मला किती येले भोगा लागले. जाऊ दे आता, झालं म्हणा, निपटलं ते. जाळण्यात नेले, नेचत नेले, तुम्ही हे बा कागद ठेवता, तुमचं तुम्हाला ध्यान नाही राहत, मग बरोबर ठेवायला जाता आणि तुम्हाला सापडत नाही आणि आमच्या नाव घालता म्हणून बसले आपले. मी तर म्हणतो बाबा, घरी असून कागद त्याचा, मग काय तर तुम्ही बरोबर पाच सुटकेसा गिटकेसा काही संदूक खोला जराशी, असं नसते जितनी 100%. तुम्ही हरपतच ना, मला माहिती आहे ना. नाही ना, पाहिलं ना मी पावती, म्हणून तर शेवटी निर्णय घेतला की बा आता कसंही करून इकाच आहे बा बगर पावतीचं. पण आता काय इलाजच नाही, त्याला जाऊ दे आता. हो म्हणते ते, जाऊ दे, घेतो म्हणे उद्या सगळं सगळं घेऊन जायचं, मोडमाड करून मोकळं करायचं. पहा तुम्ही एक वेळ संदूक पहा, आम्ही पाहू लागतो तुम्हाला सगळे. हे पा सुटकेसा पेट्या सगळे कोणवळे हे ते सगळं झुंडू आपण, कुठं काही हे ते सापडलं तर सापडलं एकटपचं, म्हणजे काळजी नाही राहत. नाही तर बिल नसलं की मग कसं मग त्यानं जर काही अजून दगा फटका केला पुढे तर काय कठीण साहेब, सापडलं तर सापडलं म्हणा, पाहू आपण प्रयत्न करू, पण 100% सापडणंच नाही. पण ते कशी बी आता मस्त 30-30 लाख रुपये आपले उस्तीने पैसे सापडले, त्यातलं 20 लाखात सोनं केलं आणि बाकीचे असे तसे केले. पैसे काही गेले काही राहिले. शेवटी हे पा म्हणलं ते सोनं नसतं केलं तसं पुरलं असतं. हे पावत्याचं टेन्शन नसतं आलं ना, कोणतं काहीच नाही, बसले आपले. पण मग आता सोन्याचे भाव वाढले त्यावेळेस पेक्षा मग आता फायदा नाही झाला का, बँकेत किती व्याज भेटलं असतं तुम्हाला. मग जाऊ दे, हे पा पावत्या सापडणं, आपण एक वेळ हे पा मन लावून पाहू. बसा तुम्ही, मी चहा करतो, पाहू मग नंतर काय आहे. जातो म्हणता नाही हो, असं कसं जातो म्हणता राजा. आता आले तुम्ही, आता निघताय बी नाही. नाही बा, तसं करूच नका, थांबा तुम्ही, एवढी गडबड काय राहू द्या, आज जाऊच नका तुम्ही. नाही बा मामाजी, मी काय म्हणून राहिलो, मला लय अर्जंट काम आहे ना, मी तेच तर कसं मी आता धावपळ करत तिला घेऊन आलो. नाही तर मी तर तिला म्हणत होतो एसटी जाता का पाय बा. पण आता कसं आहे, पेरणी पाणी एखादा सुरू झाले, गव्हाच्या हरभऱ्याच्या गडबड सुरू होऊ राहिल्या, म्हणून म्हणलं कसं आहे, आता मला तुम्ही मुक्काम करायला नको, नंतर येतो मी घ्यायच्या दिवशी. त्या दिवशी मला एक दिवस राहील ना मी. आता हे कामं नीतच असते ना जवळ बापू, आता याचंच आहे का, दरवर्षीचं हेच आहे ना. हे बा तुम्ही आज मुक्कामच करा, उद्या सकाळी जा, आता उशीर होऊन राहिला ना, 6-6:30 होऊन राहिले, बसले आपले काही जाऊ नका तुम्ही उशिरा पाशिर, राहू द्या आता. एसटी या टोपा हे करा, जाऊ द्या. नाही ना, तिकडे पुढे कलकल करते ना मग. नाही तसं काही नाही म्हणा, पण कसं आहे, आपण लोकांनी होके घेलं असते, आला नाही झोपर असं होते म्हणून कसं जाऊ द्या, आता मी निघतो आता. नाही ना बाबा, आम्हाला काळजी वाटते ना, जवळ बा इतक्या उशिरा, आता तुम्ही एसटी सापडून काही, तुम्ही घरी जासाल काही, राहू द्या तुम्ही आजच्या दिवस राहू द्या, भले सकाळी जा तुम्ही, नैरी नाश्ता करा आणि मग जा. काय करावं नाही का, उद्या आता लवकरच जाऊ द्यायला पाहिजे नाही का, नाही तर मग जेवणाचं करत बसते तर. बरं हे बा, मी काय म्हणतो, सकाळी कमीत कमी मला चहा घेतला की जाऊ द्या बघा, जेवणाच्या नाही नको पडू मग. नाही, उद्या कोणीच तुम्हाला रोखणार नाही, पण आता आज रातच्यानं काही जाऊ नका, आम्हाला चांगलं नाही वाटत नाही. हो मस्त जेवण घेऊन करा, सकाळी जा, आणि मग भले 8-15 दिवसही नाही आले, हो मग आपलं न्यायालय आले चालते, तुम्ही नागदिवाई लोक, हो काही विषय नाही. हो ना मग बरं ठीक आहे, आजची दिवस राहतो मग मी. काय आता तुम्ही म्हणता असतं, ठीक आहे मग जाऊ द्या तिकडे. हो ना, तेच म्हणलं मग. हो आमच्या जीवाला काळजी. राहा मग आता तुम्ही, बसा टी व्ही लावा थोडीशी, मी सामान घेऊन येतो किराणा, हो काही भाजीपाला इथे आणायचा आहे. हो येतो मग मी थोड्या वेळात. हो आला मग तुम्ही, हो बस तुम्ही टीव्ही लावून. हो ठीक आहे. हो चला, फोन लावा लागेल शात्रा फुले नाही का, हो ते कधी उद्या सांगा लागेल ना. बरोबर या मग तुम्ही. हो आला सामान घेऊन आला. हो मला जरा अर्जंट फोन लावायचे, त्याला सांगून देतो. हो आज काही होत नाही बा नाही का, हो कुठं बसता आपल्या याच्या भरोसा. हो ठीक आहे मग. हो या मग, आला मग सामान घेऊन. हो ठीक आहे, बस तुम्ही टीव्ही लावतो. काय म्हणते झुंबऱ्या, गेला सासरवाड्याले, आज येते का नाही म्हणा, मला नाही वाटत येऊन. हा हॅलो, हा काय म्हणते झुंबर. काय नाही म्हणलं, इकडे पोहोचलो मी. हो आली, आठवणला ना फोन. काय म्हणते गावातली बरं आहे बा पैसे. हा काय म्हणते पैसे गावातली. 4 घंटे नाही झाला जाऊन, काय पैसे काय म्हणजे काय होणार आहे आता तू गेला आज सकाळी. आता काय झालं म्हणलं, 6 नाही वाजले तर काय झालं. काय शातारा भाऊ, तुम्हाला काही घट्टा माहीत राहते गावातल्या. आता मी परगावले असो, मला माहीत पडलं, तुम्हाला माहित नाही पडलं होता. आता काय माहीत पडलं बा, काय झालं गावातली, काय झालं बा, काय झालं काय म्हणलं. काय झालं, अरे काय माहित आहे तुम्हाला, कधीला म्हणजे नुकशिरा भाऊ. घबड सापड वाटतं बा, कुठंतरी काहीतरी हात मारला म्हणलं जाईन. काय समजून नाही राहिलं, काय म्हणून करायला तू, काय सापड द्यायली. अरे आता तुम्हाला काय सांगा, सोन्या दुकानात गेलो मी नेमकं, हे बाहेर निघाले. मग काय सोनं इकायला गेले ते म्हणलं, सोनं कुठून आणलं काय सांगा, आता 7-8 लाखाचं होतं बरे बा. ते दुकानदार सांगे बिना आता कुठं सापडलं म्हणा, घबाड किकच आहे ना हे कंदील बुडा. काही काय सापडलं नाही म्हणून यायले असं हो का, म्हणजे तुला प्रत्यक्ष माहिती आहे का, ओरिजिनल म्हणजे खरी गोष्ट आहे ना.
काय सांगा तुम्हाला एक नंबरच्या बा हो त्या दुकानदाराला काय म्हणे आम्ही म्हणे दोघं भाऊ म्हणे बुडी गेली म्हणे आमची वाटण्या झाल्या म्हणे आमच्या हिशावर आलं म्हणे सोनं सगळं सांगितलं म्हणे त्या दुकानदारानं मग काय तर मनसारा पवार हो म्हणे का सीताराम पवार हो म्हणे मग काय नावही बदलले त्याने मात्र म्हणजे नावही बदलले नाही असं असं म्हणजे काय आहे काय का निकबाळा काय तर पावत्या नाही म्हणजे त्याच्याजवळ हो पावत्या नाही तर म्हणून कसं नाटकं करू राहिले ते एकासाठी असं आहे द्यायचं आम्ही काय शॅम्पल दाखवायला गेले ते का म्हणाले का लय घबाड मोठं सापडलं गेले असं असं पाहा लागेल बरं विचारपूस करला चौकशी करावं लागेल त्याची काय ना खरी आहे ना पण गोष्ट खरी घट्ट आहे ना पारा काही जरा आपलं काही बजेट बसत कुठं काय सापडलं म्हणा असं तसं जरा करा खोलपेटी काढतो ना खुलासा काढतो मी हो ठीक आहे फक्त जास्त सांगू नको म्हणलं कोणा लोकायला नाही तर सगळ्या गावात दिशील करून तू हो तेच म्हणलं आपण काय कोणाला सांगतो आपण कसं भरोशाच्या माणसाला सांगतो बाकी कोणाला सांगतो तुमच्याशिवाय बरोबर ठीक आहे मग पहा बघा आता काय होते तर मला सांगता काय होते तर ठेवतो मग हॅलो हां बोला झुंबर भाऊ बोला बोला काय म्हणत होते अरे काय नाही काय चालू आहे म्हणलं काय झाली वैगी झाली का म्हणलं पेरणीला वाढ तयार झाला नाही ना बाबा तू इथं वाट पाहून राहिलो मी ये ना लवकर दे ना तेवढी मारू पेरणी करावं लागते ना उशीर होऊन राहिला त्याले एक कुठं आहे सध्या तू आता उद्या कोणाचा आहे काय ना इकडे लटकून बोललो मी सासऱ्याबाजी तर मग काय आज सकाळी आता इथं आणून घातली संध्याकाळी 4-5 वाजता आता रास म्हणे उशीर झाला आता जाऊ द्या म्हणलं बा काही नाही म्हणलं बरं काही 1 घंटा माहीत आहे का म्हणलं गावातल्या आपल्या काही कानावर आलं आता काय जे वाढतं काय काही तर नाही बा काही नाही आलं कानावर असं विशेष तर काही नाही आपलं जे आहे ते रोजचं काय माहित राहतो तुम्हाला मग काय तर घबाड सापडून लोकायला तू बसले आपल्या वावरायनं बरोबर करत मग काय तर कधी बुडा मग शिरा भाऊ सोनारा दुकानात होते ना मग काय तर 7-8 लाख रुपये सोनं घेऊन आली इकाले पावतीन होते त्याच्याजवळ काय नाटकं द्यायचे काय आता सांगा तुम्हाला सगळं पाहिलं ना बे सगळं मी गेलो तिथं मला थोडंसं तोट्या गिट्याचं काम करायचं होतं बरं असं झालं ते बरोबर म्हणलं 5 चौकशी करा काय नाही तर ते कधी बुड्याला विचारा कुठून आणलं बरा तुले भरलं गड्या काही बी आपलं काही नाही ना बे लबाड गोष्टी असं कुठचं असं त्याचं इकलं असं लग्न वाले आता कसं मुंगशीला भाऊला काम पडलं असं नाही ना तसं काहीच नाही ना मग सगळं सांगितलं दुकानदारांमध्ये यायच्या लबाड्या मग काय कुठून तरी आणलेला आहे ना जरासं माहिती काढा त्याच्यासाठी फोन लावला तुम्हाला सांगा मग काय होतं काय नाही तुला नसतेच काम आहे बाबा ठेव ते जाऊ तिकडे मला नको सांगू जाऊ असे काम ते हो त्याचं ते पाच बसीन तिकडे तुले भरलं रे तुझ्या पोटात काही राहत नाही ते मुकाट्याने हे बा कोणाला सांगू नको अशा घटना फटना त्याच्या द्यायला पाहू तिकडे काय नाही मी काय सांगतो तुम्हाला सांगू राहिलो बाकी काय कोणाला सांगणार मी तुम्ही कसे पक्के भाषा बरोबर तेच म्हणलं बा नसते याला त्याला फोन करशील नाही का ठीक आहे ठेवतो फोन काय म्हणते झुंबर काय आहे म्हणते सापडलं म्हणते काय आहे राहू दे हे बा ध्यान नको देत जाऊ तू अजून तुला माहित होईल तर सगळ्या गावात वाचू दे राहू दे आहे का रे घरी म्हणलं आपलं देवदास घरी आहे का रे देवदास हे काय आले तर हो आलो 2 मिनिटात नाही हो जरासं बा 2 घास राहिले म्हणलं या अंदर या नाही अभि अर्जंट ना मग जेवण तू इकडे पहिले जरास महत्वाचं आहे भरल्या ताटावरून उठायला लोक नाही का जाऊ दे आता काय पाहा लागत अरे काय देतच काही माहित पडलं का म्हणलं गावातलं आपलं कंदील बुड्याच प्रकरण काही माहित पडलं का म्हणलं मुंगशीला माहिती झाला इकडे केला वाटते फोन झाला बाबा झुमऱ्या करते वाटते का हो आता समजलं बा ते काय झुमरचा फोन आलता असंच आहे म्हणे बा ते काय सोनं इकलं असं तसं सांगितलं त्यानं मला सांगत आहे मी झुमऱ्या सांगत ना फोन नको करू म्हणून तुले केला नाही मी कोणाला केला काय सांगाय ना आता पण जाऊ देते पण काही हे बा मी म्हणतो ना जंगलात सापडलं येईल काही ना काही हो त्यातलं शॅम्पल दाखवायला गेलते म्हणते ते झुमऱ्या सांगितलं मला सगळं काही नाही ना लबाड्या गोष्टी आहेत काही नाही थोडंसं अडचण पडली असं निकाल गेले असं हे माहित नाही का माहित नाही झुमऱ्या काही आपलं नाही ना लय नाटकं केली म्हणजे त्यानं नावं काय बदलणं बुडी मिली नसून तसं हिशेवाटी झाली सांगितलं मला झुमऱ्या सगळं सांगितलं ना तू म्हणतो बा आता काय काय नाही द्यायचं हो काय कबाळ असं म्हणा तेच म्हणलं त्याला आपल्या घरी बोलावून घेतो थोडंसं कसं त्याच्या कानावर टाकतो राजा सगळ्या गावात होऊन राहिलं काय काय नाही सांगा ते नाही तर घोर करसान सरा तुम्ही हो राजा नाही का बोला मग बोला तुम्ही हो मी जेवण करून येतो तुमच्या घरी मग हो त्याला फोन लावा पहिले मग बरोबर पाहतो फोन लावू ना हो 1 मिनिट कठीण आहे बाबा मला नाही वाटत सापडलं म्हणून पाहा सगळं 2-3 फायला पाहू राहिला आपण हो सगळे जुने कागद पाहिले कनोळे पाहिले काहीच नाही सापडू राहिलं कठीण आहे मी तर म्हणतो हरवल्या तुम्ही मग आता आईनं झाडण्यात नेला काय सांगा बा आता काय किती पाव आता सगळं झालं ना पाहून थंडागार झाला माणूस राजा हे पावत्यांनाच घोर केला पावत्या असताना टेन्शन नसतं आलं आता हे आता याच्यात सापडलं तर सापडलं आता शेवटची पेटी होय हो झालं आता याच्यात नाही सापडलं तर सापडलं पाय रे बा आहे का काही ताळीजवळ आहे का काही भानू सापडलं का काही पाय म्हणलं बरोबर पाय हे का असं म्हणा आनंद ज्वेलर्स हे होय का म्हणा माहिती हो बहुतेक हेच वाटते नाही का हो दिसून राहिली कडे तशीच अरे बाबा हे होय का म्हणलं पाबरा हो याच्यावर आहे आनंद ज्वेलर्स लिहिलं पाहिजे ती खाली मग आता काय घेतलं ते आहे खाली बापा 20 लाख रुपयाचं बिल आहे तेच म्हणलं तेच बिल हो रे बाबा बरं झालं बा सापडलं भांड्याचं जीव पडला का मी आता म्हणलं झालं आता घरावर कुठे आले आता जाऊ दे बा टेन्शनच मुक्त झालो तेव्हा ठेव म्हणलं ते बाजून बाकीचं आता भरून ठेवा घेऊ म्हणलं पेटीने बाकीचं भरून ठेव हॅलो हां बोला म्हणलं हॅलो कोण बोलता अरे कंदिलाबाजी कुठं हा म्हणलं सध्या घरी आहे का याचा काय फोन आला हो घरीच आहे ना घरीच आहे होतं काय होतं काऊन काय दैन घेऊन काढत होतं का
नाही दय नाही काढायचं. थोडंसं कसं थोडं एक महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणलं तुमच्या संग. थोडंसं घरी आले असते तर कसं व्यवस्थित बोलता आलं असतं आपल्या. हो देवीदास आहे मी, म्हणून म्हणलं जरा अर्जंट आहे, जरा महत्त्वाचं होतं. आता कोण महत्त्वाचं आलं, याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे का मापुढे मग पावती सापडी ना. नाही नाही हे पहा सध्या कसं मला टाईमच नाही आता. मी हे पहा माझ्या अंग रसरस करू राहिलं, मी काही येत नाही कडे आता. काही लय अर्जंट आहे का? रसरस करू राहिलं का? बरोबर आहे ना. नाही नाही ते कसं आहे थोडंसं महत्त्वाचा विषय होता. कसं आता सांगणं महत्त्वाचं आहे तुम्हाला, नाही तर मग सकाळपर्यंत काय होईल मोठा त्याचा म्हणजे अनर्थ होऊन जाईल. म्हणून म्हणलं बा लवकर या तुम्ही. कायच अनर्थ होईल म्हणा, काय होते म्हणा. बरोबर ठीक आहे ठीक आहे येतो मी आता 10 मिनिटात येतो. हरकत नाही, तुझ्या घरी येऊन जातो. हो ठीक आहे. बरं मी काय म्हणतो, जरा महत्त्वाचं काम आहे म्हणते शांताराम. मी आलोच, काय म्हणते काय नाही विषय. तर हे बाकी हे बा भानू पावती बरोबर माझ्या त्या याच्यात ठेवून द्या आता सुटकेसमध्ये. सुटकेसमध्ये सगळं बाकीचं सोनं काढून ठेवा. उद्या बिलकुल सगळं विकून टाकायचं. आणि बँकेत पैसे टाकून द्यायचे. झालं आता पावती सापडली, टेन्शन मुक्त. घ्या आता हे बाकीचं आपल्या फाईला काय आहे हे सगळं अंदर पेटीत व्यवस्थित ठेवून द्या. मी येतो जरा. बरोबर या म्हणला, आणि याने त्याला सांगत बसू नका म्हणला विषय. हो तेच म्हणलं, जा मग आता. नाही ते कसं असते कंदिलाबाजी, तुम्हाला वाटत असन की बा कोणाला माहित नाही असं तसं आपण काय करू राहिलो काय नाही. सगळे बा जनतेला माहित असते कोणाच्या घरी काय चालू आहे, कोणाच्या घरी काय चालू आहे. आपल्या घरच्याला माहित नसते तेवढं बाहेरच्याला माहित असते. म्हणून म्हणतो किती काही तुम्ही लपोसान तर काही गोष्टी अशा असते ते माहित होते का. म्हणून म्हणतो जे काय खरं आहे ते तुम्ही म्हणजे जे मनातलं आहे खरं ते सांगून द्या. काऊन की आता आमच्या दोघांपर्यंत वार्ता आलेली आहे. धीरे धीरे जर का ती वाढत गेली तर मग कसं तुमचं मोठं कठीण काम होईल. हो ना, पण काय वार्ता कोणती काय कोणती मला काहीच पता नाही ना. मला तुम्ही सांगू राहिले हेच माहीत. काय झालं काय नेमकं माहीत काय असं आहे ते तसं आहे, सांगतच नाही पुढं. लस पक्का आहे ना. म्हणलं हे बा कंदिलाबाजी मागचे दिवस पुढे आणू नका तुम्ही. काय तुम्हाला काय सापडलं असेल ते आम्हाला हिस्सा नका देऊ एक परी. पण चाललं जाईल ना ते मागच्यासारखं. मग मग सांगितलं नाही बा तुम्हाला माहीत पडलं तरी. म्हणून म्हणतो बा ते काय कोणतं काय सापडलं म्हणजे तुम्हाला ते खरी गोष्ट काय आहे. पण काय सापडलं काय मध्ये ते तर सांगा. हे बा आम्हाला सांगूच नका आता, स्पष्ट सांगतो मी. तुम्ही काय म्हणते सोनं इकायला गेले होते दुकानातनी. कुठं मारला म्हणलं हात पावत्या नाही, ते काय नाव बदलणं नाही ते सगळं माहिती पडली म्हणून सांगू राहिलं तुम्हाला. ते बाबा ते होय का, हे यायला कसं माहित पडलं मग. कोण सांगितलं तुम्हाला, कोण होय कोण सांगणार म्हणलं असं झालं बा नाव बदललं. कायचं नाव बदललं, कायसाठी नाव बदलले. अरे बा तुम्ही सोनं इकायला गेलते म्हणते ना तिथं 7-8 लाखाचं शॅम्पल दाखवाले म्हणते सोनार शॅम्पल आहे बा अजून आणतो. अजून असं आम्हाला समजलं नाही, एका माणसाने सांगितलं नाही सगळी घटना. कुठून आणलं म्हणलं तुम्ही हे. आता काय कोणाला भेटतो मी पावती असल्यावर. अरे बाबा कोण होय रे बा ते सांगणारा, कोण होय कोण म्हणलं बेव खूप अभिले का म्हणलं. मेवण्यानं मला ते थोडंसं कसं त्याचं सोनं इकायचं होतं. म्हणे भाव वाढलेले आहे आणि कापसाचा धंदा करा म्हणे तुम्ही मला म्हणे. आता दिवाळीला गेलो नव्हतं का मी त्याच्या घरी, तर त्यानं मला सोनं दिलं तेवढं मोडून टाका म्हणे. पावत्या घेऊ सबन आहे ना. मग काय पावती नाही तर काय झालं, कोण म्हणते पावती नाही. हो काही गोष्टी नका सांगणार. मग काय तुम्ही मग शरा म्हणलं नाटकं केले म्हणते ना, माहित नाही का आम्हाला सगळं समजलं ना. बरोबर आहे झुमऱ्याला सांगितलं नाही का. बरोबर पोटात राहतच नाही ना. हो तेच आहे मा उन्यावर. पहिलं मी त्या टकल्यावर त्यानं पुरं गमावलं. आता हे सत्यानाश करत होता. बरं झालं पावती सापडली असं. म्हणजे तुम्हाला झुमऱ्याला सांगितलं आहे ना. हो झुमऱ्या भेटला तिथं मध्ये त्या दुकानापाशी. हो त्यांनाच सांगतं तुम्हाला. आता काय आता आपण काय नाव सांगा म्हणा, पण एक गोष्ट आली बा कानावर कोणी सांगू म्हणा, त्याचा काय विषय असते सांगणाऱ्याचं. आणि आता गेला झुमऱ्या कामातून नाही का. हो ना मला म्हणजे आता काय काही बी तेच फिट होते का. हो ना यावेळेस मीच फिट होते त्याला. आता तोड्या करायला जातो म्हणे, सोनं केलं त्यानं 80,000 नाही का. आता सांगतो गुंपापुरीले. बरं हे बा जाऊ दे, सांगितलं म्हणा त्याला म्हणा पावत्या आहे म्हणा आमच्याजवळ, आम्ही काय भेट नाही म्हणा. उद्या चाललो आम्ही इकायला घेऊ आणि कापसाचा धंदा सुरू करू राहिलो मी. सोयाबीन घेणं कापूस घेणं याच्यात काय विषय आहे. म्हणजे मग ते समजा काय ते दुकानदार सांगेन ते काय खोट्या गोष्टी आहे का. झुमऱ्याला का शिल्लकच सांगते वाटते मग. असं आहे ना, आलं ना तोंडातून शेवटी. असं झुंबरनं सांगितलं. नाही ते त्याला काही सांगितलं असेल दुकानदारानं, पण आमच्यावर पावते आहे सर आहे. मग उद्या जाणार आहोत आम्ही, विचारून आलो त्याला भाव काढून आलो. असंच होतं ना ते, मला वाटलंच तरी काही ना काहीतरी हो या झुमऱ्याचं गलतफहमी झाली असं आहे नाही का. बरोबर जा बा मग ते, पण आम्हाला वाटलं की बा असंच आहे का काही. असं वाटलं सापडलंच का. सापडला का पडला का इतकं सोपं असते काय का. लोकांना आपल्यासाठीच ठेवले तर. चला येतो मी, काही आपली बसली. हो चला येतो, चक्कीत जा लागेल जरासं. 2-4 दैन आहे म्हणजे आलेले देतो काढून. हो चला येतो. काय होतं सर, काय बोलावलं म्हणजे मला म्हणून म्हणलं काय होतं विशेष. काही नाही म्हटलं, उद्या थोडंसं एक महत्त्वाचं काम आहे. हो आपल्याला ज्वेलर्स आहे एक, तिथं आपल्याला सापडायचंच आहे. आणि एक व्यक्ती सोनं घेऊन येणार आहे. म्हणजे 400 ग्राम सोनं चोरीचं आहे का कायचं आहे असा डाऊट आहे. तर म्हणलं तुम्ही उद्या बरोबर वेशांतर करून हो डेडो बाबा हो म्हणून बरोबर हजर राहा म्हणला. उद्या सकाळी 9 वाजता या लवकर. अरे जो मला काही कामं देता बा तुम्ही. मग काय हो ना आता बरं ठीक आहे. हो कोणतं ज्वेलर्स आहे, कुठं आहे ती. सांगतो ना मी, सगळं सांगतो तुम्हाला. पहिले मला आता फाईला चेक करू द्या, कोण काही म्हणजे कबाडा करेल आहे बा. ते जर आलं लक्षात तर मग कसं मला 100% समजते कोण आहे बा म्हणून. बरोबर पाहा मग काय नाही का. हो ठीक आहे. काय बोलायला होतं म्हणलं, चक्कीवर या म्हणता काय होतं. काय सांगा काय नाही तुला. एका इकडे आनंद मावून नाही राहिला आणि एका इकडे म्हणलं टेन्शन नाही कमी होऊन राहिलं. हो तर हे म्हणलं पावती सापडली म्हणलं आपल्या घबाळाची. हो ताजळ होती माजळ नव्हती. हो तर म्हणलं सापडली म्हणलं पावती. संदुकात होती राजा फाईलमध्ये अशी पद्धतशीर ठेवली होती बरं, पण ती दिसली नाही.
हो झालं म्हणलं आता काही टेन्शन नाही आपलं आपले उद्या पद्धतशीर जायचं आणि पद्धतशीर विकून घरी यायचं. बरं झालं रे बाबा. हो नाही तर मला आता किती दिवस मनसाराम पवार ठेवत होता काय सांगा तू. हो जाऊ दे मग आता उद्या सरळ सरळ चालले जाऊ आणि पावती दाखवून देऊन चल घे म्हणा बाबा. मग आता टेन्शन काय येऊन राहिलं, टेन्शन काय येऊन राहिलं म्हणतो तू मग. आता सगळं पद्धतशीर झालं म्हणतं ना, पावती सापडली सरच झालं. ते टेन्शन म्हणजे हे झुमऱ्या टाकल्यावर असं कुठं काही बिमा उन्हावर असते ना रे बा ते. आता पाहता आपण योगा तिथं पाहिले जाशील तेवढ्यात आलंच काही ते तेवढ्या टायमात त्यानं माया घोर केला. हो म्हणजे आता हे बी गबाळ माया पुरं सत्यानाश करून राहिला होता. हो ते पावती सापडली म्हणून माया योगसू दे. हो नाही तर उद्या 100% सांगतो काही ना काही आपला गेम झाला असता. मग काय तर सगळ्या गावात दिलं सांगून दे ना. मग आता हे बा शांती आहे देवीदा मला स्पेशल बोलावलं म्हणजे कुठं सापडलं काय सापडलं म्हणजे सांग इथपर्यंत गोष्ट. हो सांगा इतकं काही सांगायची गरज त्याला झुमरेले. त्या सोनार साहेबांना सांगितलं असं आणि यांनी त्याला इकडे सांगून बाबा सांगा आता काही गरज आहे इकडे तिकडे करायची. निरा म्हणलं का लावायचेच कामं करते झुमरे. काय सांगा तुले. मग काय झालं ते अपेक्षा आहे ते. मग काय तर त्याचं तोंड पाहिलं की माझं काम फेल गेलं म्हणा. पण आपण असे कामं कायले करावं त्यांना नसतीची. चांगली गोष्ट नाही नाही याचं त्याले त्याचं याले. नाही आता मी सांगतो त्याला हो याचं त्याला माय आतापर्यंत त्यानं केलं पण आता मी त्याला नाही सोडत. त्यानं काय म्हणे आपल्याला काय सांगे की बा तोड्या करायला चाललो मी घोंगरं तुटले आणि आता त्यानं काय केलं तर 80,000 रुपयात त्यानं 1 तोळा सोनं केलेलं पाहिले. आपण जीवना सांगून मग गुंपा पाहिले. आपल्याला काय करता येत नाही मला तसे धंदे. उद्या कंदिरा पैसे सांगूनच द्यायला का जा. हो त्याची सोयमुडी करावंच लागते. हो जिथं तिथं का लय तोंड मारून राहिली ती. बरं मग तेच म्हणलं गुंपाबाईचं दय नाही. आता ते येतीलच थोड्या वेळा त्याच्या आधी आपणच आता दैलेला हा योगा योग घेऊन जाऊ. हेरी चक्की लावाच लागते मला. जाता जाता दय नाही देऊ येईल ते सगळी माहिती सांगू. हे मग दयन घेते आणि चाल लवकर. आणलं तर मग आता आणलं तर काय झालं आता. मग मी काय येऊनच राहिली का. मी काय सांगितलं तुम्हाला आणा म्हणून दे नाही तर. बरं मी येऊनच राहिली होती. आता गेट बंद केलं की आलीच असते तिकडे. मग तुम्ही आणला तर मी काय करू. ना आपण ते लवकर घेऊन गेलं पाहिजे नाही तर रातच्या मग तिथं अटकलं की मग डबल उघडत जावं लागते चक्की. नसते आपलं बरोबर आणून दिलं बा हे बा झालं आता. हो ना झुमऱ्याला पाठवायचं कोणाला पाठवायचं काय काय तुम्हाला शाळा लागते असं काय. काही नाही ना बाबा ते गेला ना तिकडे सासरवाडीले. आता काय किती दिवस काही नाही तर आता येतो म्हणून मी 6 वाजता अजून आला नाही ते. हो काय किती वाट पाहता आता हटिंग येते काय सांगा. हो झुंबर नाही का रे. हो मध्ये वाटलं आलास का ते पोहोचून द्यायला गेलता ते. हो आम्हाला भेटला होता बा तिथं. हो सोनाराच्या दुकानात होता बसेल ते. सोनाराच्या दुकान काय बसलं तुम्हाला ते काय दिसलं तुम्हाला तिथं. आता काय दिसलं ना तर आम्ही दोघं गेलतो ना. मग काय तर आम्हाला काम होतं मारुतीच्या अंगठीसाठी. तर म्हणलं कसं आहे हे दिसलं आम्हाला तिथं. हो बाबा त्यानं तर सोनं केलं नाही रे कधी. काय केलं काय नाही म्हणा. आता मला वाटते बायकोला काहीतरी राणी हार का काहीतरी म्हणे बा असं गोष्टी ऐकू येत मला. हो 80-90 हजार रुपयापर्यंत जवळपास काहीतरी भाडं केलं त्यानं. ते बा काही बी भांडणं लावायचे काम नका करू म्हणलं. काय हो माय पोरग मला कोणती गोष्ट करते तर मला पहिले सांगते म्हणलं. मी आई असं करतो मा असं करतो. काय करू का नाही करू. जायचं कुठं जायचं असलं बाहेर तर मला विचारून जाते म्हणलं ते. नाही ना तोंडावर एकच मागं कसं त्याचं काम आहे तुम्हाला नाही माहित ना. मग काय तर हो त्यानं हे बा सांगतो ना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्यानं काहीतरी 80-90 हजाराचं भांडं केलं बा हो त्याच्या घरच्या बाईले. म्हणजे पाहता हा किती मतलब आहे हे. मला सांगायचं पाहिजे काही नाही का. मी नसते दिले का त्याला 10,000 रुपये अजून. बरं सांगतो मी त्याला येऊ द्या ना आता. हो काय केलं विचारतो त्याला. तुम्ही विचारा ना तुम्ही माहिती काढा जर खोटं असेल ना मला म्हणा. ठीक आहे मग चला पहा बा तुमचं काय तर. हो पण बरोबर नाही पण नाही का मायच्या लपून समजा असं करणं. सुनवारीनं मी तसं करायला नाही पाहिजे सांगायला पाहिजे तुम्हाला. तेच आहे ना बाबा तेच लावून देते ना. तिची माय बाप बस आहे ते. तिच्या माय बापाने काही पैसे दिले असं नसं तसं म्हणूनच तिने सोनं नव्हतं घेतलं त्या दिवशी. मी म्हणून तिले घे बाई काही नाही म्हणे मला नाही पाहिजे. असं होतं तिचं नाही का नाटक. हो ना पण आता तुमच्या घरात तुम्हाला माहिती आता आपण एवढे पैसे आणले कुठून का ना. हे एक अंदाजच नाही लागू राहिला. तेच विचारलं मी. सोयाबीन ऐकलं नाही का अजून. हो ना पाहिजे त्याला आता. हो येऊ दे. हो आज नाही तर उद्या तर येईनच नाही ती. आज तर येतच नाही ती. हो आज राहायचीच ती मुक्कामी. हो आता राही नाही आता सासरा म्हणलं कसं राहायचं म्हणते ना उशीर झाला असं. जाऊ दे हो पाहते आल्यावर आता जमला आता दिलं चेतून आता नाही का. घ्या आता दणके मला झुमरेले. चला येतो मग आम्ही. हो ठीक आहे. नमस्कार शेट्टी नमस्कार. म्हणलं काय कसं काय किती वाजता येऊन राहिले ते. बरं झालं आले तुम्ही. बस आहे बा 11 वाजेपर्यंत टच होते ते. हो काल म्हणे ते 11पर्यंत येतो म्हणे आम्ही. तर म्हणलं पाहिजे जरा सतर्क राहायचं जराशी. नाही काही काळजी करू नका. एक माणूस इथं मी हो वेशांतर करून बसवणार आहे. हो असं भीक मागतानी बरोबर तुमच्या दुकानापाशी बसू द्यायला. हो म्हणजे काही जर हलचल झाली हो विनाकारण कसं तुमच्या अंगलट नाही आलं पाहिजे ना. हो तेच म्हणलं नसतं कसं वाटते तेवढं सोपं नसते. बरं पाहिजे मग बरोबर सतर्क राहा. हो तुमचा माणूस पाठवून द्या. हो झालं आता हो 10:30 वाजले अर्ध्या घंटे तिथे ते. बरोबर हो मी बाजूनं गाडी लावतो तिथं कॅन्टीनवर आहो मी. ठीक आहे ओके. अरे बाबा का इथं काय द्यासाठी चिल्लर असते का इथं कोणते लोक इथे माहिती आहे का तुले. काही आपला मागून राहिला रुपये द्या 5 रुपये द्या. राहू दे तिकडे बाजूने इथं बसत दो जा तिकडे. देखो भैया 10 रुपये देगे तो 10 लाख देगा. हाँ दे बाबा कुछ ना कुछ दो खाने को चाय को पैसे नाही. जाणं कामं करणं वावरात चाल पंधे आले सांगून राहिला 10 रुपये 20 रुपये. इकडे म्हणलं आम्हाला घाम गायला लागते तुम्हाला वाटतो आम्ही. तिकडे चल बस तिकडे जाय तिकडे. नमस्कार या ना या हो या म्हणलं. हो चला हो काय मी आता म्हणलं काय माहिती येता का नाही वाटच पाहून राहिलो होतो. थांबतो आता हो लागला हाती तू. चला म्हणलं काय आणलं मग पूर्णच आणलं का सगळंच आणलं का. हो सगळं चाललं. हो म्हणजे निरीपिरस करून टाकलं. हो कसे भाव वाढेला आहे. हो घ्या म्हणलं सारखं करून. हो मग पुढे कधी वाढते काय नाही आपलं काय कमीतलं आहे. चला मग आता हो पाहून घेऊ मग. सापडलेलंच आहे ना. हो तुला काय भाव वाढला नाही वाढला तर हो थांब ना तो आता. बरोबर चला या म्हणलं भाऊ दादा चला बसा. त्याच्या नादी नका लागू म्हणलं जाऊ दे जात नाहीत ते. चला
पावती आहे आनंद ज्वेलर्समधून घेतलेला आहे म्हटलं आम्ही. पण ते कसं झालं आता तुम्हाला काल आम्ही शब्द दिला की बा तुमच्या इकडे आणतो म्हणून. नाही तर मग तिकडे गेलो असतो. तर सांगा म्हणलं काय काय नाही तर पुरा पेमेंट असेल तर घ्या, नाही तर मग कसं आम्ही चालू तिकडे. अरे मग आता कसं काय काल काय बोलले माणूस आता बोलते काय मग बोलते काय काल तर म्हणे पावत्या नाही म्हणे. अरे का तुम्ही तर म्हणे पावती नाही असं नाही तसं नाही आजीचं आहे आणि हे काय कसं काय म्हणलं हे तर तुम्ही घेतलेलं इकत. आता काय तुम्हाला सांगा आता खरी गोष्ट हे बा हे पावती काही दिसे नाही हो, सापडेच नाही पावती लगायची. मग आता काय करा, कोणी काही घे नाही म्हणून मग म्हटलं बा आम्ही भाऊ हो असं तसं नाटक केलं बा. शेवटी काय करा माणसाला बा नाका तोंडात पाणी गेल्यावर काही ना काही खोटं बोलाच लागते ना. म्हणून म्हणलं आम्ही बा ते आजीचं आहे आजी गिजी काहीच नाही, सगळ्या खोट्या गोष्टी आहे. आता पावती सापडली, पावतीनुसार हे सोनं आहे, घेसान घ्या नाही तर त्याला वापस द्या. अरे बाबा पण हो ना पण इतकं मोठं कसं काय घेतलं तुम्ही हे म्हणजे काय 20 लाख सोनं आहे ना हे एवढं कसं काय बजेट बसलं तुमच्याजवळ. बजेट बसला का कुठून आणले का तुम्ही काल चौकशी करू राहिले. पावती आहे ना, पावती आहे म्हणलं ते काय काय सोनं आहे ते आहे. तुम्हाला बाकीच्या काय चौकशी करायची गरज. घेसान घ्या म्हणलं भाऊ, नाही नसन तर राहू द्या. इतकं काय आवडेल नाही आमचं. घेऊन राहिले का आम्ही पावती सापडले तर बुडालंच ठसून गाजून राहिला नाही. आता मी आता तिकडे पोलीस स्टेशनने फोन केला बा द्याला सांगून द्यायले जा म्हणला घरी इथं येऊन बसले मग बसू. तेच म्हणलं द्या लवकर लवकर करा पटपट. टाईम नाही आम्हाला लवकर जाणार. करा पटपट. बोला म्हणलं बोला काय होतं येऊ का म्हणलं येऊ. नाही नाही सर मी काय म्हणतो एक मिनटं ते कसं झालं आत्ता त्यानं पावत्या आणल्या आता जे काही त्यानं आणलं ना तर त्याचं सर्व पावत्या त्याच्याजवळ उपलब्ध आहे. काल त्यानं म्हणजे कसं त्याची पावती हरवली होती ते त्यांना सापडली रात्री. तर म्हणून ते कालचे नाटकं होते सगळी त्याची काही झालं नाही. आता ते स्वतःच कबूल करून राहिले. अरे वा काय राजा माणूस कोणत्या कामात तुम्ही राजा नसतीचे कामं. बरं ठीक आहे बरं मी सांगलेले फोन करून देतो बा. बरं आहे बाबा ठीक आहे आहे ना मग पावती गिवटी ओके आहे ना सगळं. नाही सगळं पद्धतशीर आहे पाहिलं मी सगळं पावती वगैरे ओरिजिनल आहे सगळं. ठीक आहे मग ठेवतो चुकीबद्दल माफी करा बा आता कसं आमच्या त्रास झाला तुम्हाला. बरोबर आहे बा ठीक आहे धन्यवाद ठेवा आता ठेवा.